होयानला आम्ही चेक इन केलं. होयान एकदम भारी होतं. रूम सुद्धा आमची दी स्पेशियस. व्ह्यू पण मस्त होता. दोन स्विमिंग पूल होते हॉटेलला. दोन पूल. ही माझी मॉर्निंग इथलीच वाटते. माझं फेवरेट प्लेस म्हणजे हॉटेलवरूनच आम्ही सायकल घेतलेली. इथे फिरायला जी मजा येते ना नंबर. मी आणि शनिवार राहुल याच्या खांद्यात तेव्हा शौर्य झोपलेला होता. नंतर उठल्यामुळे त्यांनी सुद्धा तो पण सायकल घेणार. बरं झालं नाही घेतल्या. मी एकच घेतली एकाच सायकलवरून. म्हणजे मी आणि शौर्य जेव्हा थांबलेले तेव्हा राहुल सगळं. शनेरा शनेरा शनो शनेरा. इथे जवळजवळ दोन्ही साईडला म्हणजे ह्या दोन्ही बाजूला अशी दुकानं आहेत त्यांची. फुल वाईब. म्हणजे या राईट साईडला गेलं मध्ये मध्ये गल्ली आहेत तिकडे पण नाईट मार्केट्स होते. आणि इथे लेफ्ट साईडला पण चालत गेल्यावरती भरपूर नाईट मार्केट्स होते. म्हणजे खूप सारे स्ट्रीट्स सुद्धा आहेत असे ह्याला पॅरॅलल. आणि ह्या नदीला पॅरॅललचे हॉटेल्स आहेत. आणि ह्या लेफ्ट साईडला तिकडे तर फुल वाईब होते. सगळेजण गाणी गात होते. आणि म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये म्हणजे असं वाटतं तिकडेच बसावं रात्रीपर्यंत. पण इथे होयानमध्ये लोक लवकर झोपतात त्याच्यामुळे 10 वाजेपर्यंतच सगळं असतं. आणि ही रिव्हर आहे. म्हणजे इथे जवळजवळ 5 वाजताच ते नाईट मार्केट चालू होतात. रात्री 10 वाजेपर्यंत. आणि हा स्ट्रीट आहे ना फुल वाईट होता. म्हणजे पूर्ण दोन्ही साईडचे स्ट्रीट. म्हणजे मी हा व्हिडिओ शनेराला घ्यायला सांगितलं. ती पाठी बसलेली. आणि म्हणजे लाईक इथे खूप सगळी लोक आनंदी वाटत होते एकदम. नर्सेस इथे भरपूर होते. आणि असे सोव्हिनियर्स विकणारे पण असे भरपूर लोक होते. लँटन्स विकणारे सुद्धा. म्हणजे ते आपण विशिंग रिव्हर आहे त्याच्यामध्ये एक मेणबत्ती लावून तुम्ही काहीतरी विश मागायचे असं एक सोडतात. असं फ्लावर टाईप असते त्याच्यामध्ये मेणबत्ती ते सोडायचं मध्ये. असं विकणारे सुद्धा भरपूर होते. आणि हा स्ट्रीट म्हणजे फुल वाईब होता. म्हणजे लाईक मला असं वाटत होतं की मी इथेच बसून रात्रभर. रात्री लेट नाईट आणखी चालू का नाही आपल्यासारखं. पण नाही हा 10 वाजेपर्यंतच असतो. तरी पण आम्हाला भरपूर टाईम मिळालं. आणि आम्ही जवळजवळ सगळंच एक्सप्लोअर केलं. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करू शकले नाही ह्याची ब्युटी. एवढं भारी होतं. आणि जिकडे बघा तिकडे लँटन्स. तिथे त्यांचं ट्रेडिशन एवढं होऊन गेलं आहे होयांचं की इथे म्हणजे प्रत्येक घरात, घराच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर जिकडे तिकडे लँटन्स. आणि रिव्हरमध्ये बोट्स त्याला लँटन्स. म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स होते लिटरली. म्हणजे बड्डे वाईब्स मला येत होते इथे. आणि खूप हॅपनिंग प्लेस होतं. म्हणजे आय हॅव नेव्हर सीन सच काइंड ऑफ प्लेस इन माय लाईफ. जो इथे मी माझ्या कॅमेरामध्ये तेवढी ब्युटी इथली कॅप्चर झालेली नाही आहे. म्हणजे लाईक मला नाही करता आले. माझा कॅमेरा म्हणजे मी नाईट मोडवरती टाकला नसेल कदाचित मे बी. पण तरी पण मी मला जितकं करता येईल तेवढं मी केलं. असे फुल इथे पण असे मार्केट्स जिकडे तिकडे मार्केट्स स्ट्रीट्स असे गजबजलेले. आणि लहान मुलं तर अक्षरशः म्हणजे खुश होती. आणि हे सगळं ते कलरफुल बघून श्वरा इतका खुश झालेला बघूच नको त्याला. म्हणजे खूप मजा आलेली तिथे. फोटोज पण माझ्या ह्याच्यामध्ये अगदी बरोबर नाही आलेत.
मी प्रयत्न केला आहे काढण्याचा. नंतर मी श्वरायला घेतला, श्वराय उठ तेव्हा, आणि राहुल आणि शनेरा सगळं भटकून आले. पूर्ण वाईट्स होते. शनेरा आणि श्वरायसाठी मस्त ट्रेनिंग केलेलं. मला म्हणजे सगळ्यात आवडती प्लेस माझी हे होती. आणि आम्ही मग नंतर बोटिंगसाठी गेलो. ट्वेंटी मिनिट्सची ते राईड देतात. भरपूर साऱ्या बोट्स आहेत पण, आणि इतकं मस्त वाटतं ना आतमध्ये. असे मला इथे ह्या प्लेसवरती खूप गर्दी, पण आतमध्ये असे बोटी एवढ्या असून पण असं वाटत नाही की गर्दी आहे खूप, काही जाणवलं नाही. तो ती जाम खूप मस्त असं म्हणजे डेल्टा रिव्हर आहे पूर्ण. डिशिंग रिव्हरची त्यांची आख्यायिका सुद्धा आहे. इथे डिश कम्प्लीट होतात. आणि श्वराय खूपच खुश झालेला आहे. जे बघू शकता तुम्ही, शनेरा श्वराय किती एन्जॉय करत होते ते प्रत्येक मोमेंट. तर हे लाईट्समुळे थोडे इफेक्ट्स वेगळेच येतात माझ्या मोबाईल. इकडे बघा. म्हणजे मी त्यांना एक्सप्लेनच करू शकत नाही सुंदरता या प्लेसची. माझ्या मोबाईलमध्ये वेगळेच लाईट्स कव्हर होतात, अगदी रिफ्लेक्शन होते. हे बघा, शक्य तिथे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्हाला जर 360 इन्स्टा न्यायला पाहिजे होतं. मी असे ब्लॉग्स वगैरे कधी केले नाही किंवा एडिटिंगही माझं नसतं. माझे फक्त नॅचरल जे व्हिडिओ मी काढते तेच आहेत. मध्ये मध्ये कदाचित तुम्हाला श्वरायचा सुद्धा आवाज येईल, रडण्याचा. ही प्लेस खूपच मस्त. आमचे ओरिजिनल व्हॉइस आहेत ते ह्याच्यामध्येच मी ठेवलं आहे. ज्यावेळी काय बोलतो ते तुम्हाला कधी कधी राहुल सर चिडण्याचं किंवा माझं चिडण्याचं ओरडण्याचं पण असं शनेरावरती मी शक्यतो ओरड. शनेरा कारण हात वगैरे सोडून तिला फक्त एकटीला फिरायचं असायचं, हात धरायला नसायचं. आणि मी खूप घाबरायची की तिला नाही, मी तिचा हात अजिबात सोडला नाही. कधी तिने सोडला का मी अशी चिडली वगैरे असेल तिच्यावर, तेवढंच. आणि श्वरायची काहीच त्रास नाही. कोणी बोलणारच नाही. प्रत्येक स्पॉटवरती जागा असायचा, प्रत्येक स्पॉट बघितला त्याने. आणि त्याचा कधीच असं म्हणजे तो रडला नाही किंवा काही नाही. शनेराला ह्या सर्व गोष्टी आवडतात. शनेराने काही केलं शनेराला सुद्धा तेच करायचं असेल. अगदी बिंदास म्हणजे माझा हात सोडणी आहे, मला काय करायचं ते करू दे. तो बघ मी स्टाईल मारतो फक्त. अगदी उतरेपर्यंत आम्ही त्याला सांगत होते की आमचे फोटो काढ, व्हिडिओ काढ. शनेरा मला विचारते त्याला काय सांगू. त्यांना काहीच कळत नव्हतं ॲक्च्युली. कॉन्टेक्स्ट लँग्वेज त्यांना कळत नव्हती. ती मला विचारते मी त्याला काय सांगू, पुढे जायचं.
अशा प्लेसेस जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा बघतो तेव्हा एकदम आम्हालाच वाटतं की कसं काय असू शकतं, त्यांचं ट्रेडिशन कसं काय बनवू शकतं लँटर्न. पण त्याच्यामध्ये कथा लाईक सिल्क रूट असल्यामुळे इथे लेबर म्हणजे त्यांना वर्क खूप असायचं. इथून बऱ्यापैकी वस्तू बाहेर पाठवल्या जायच्या, कपडे तर त्यांना रात्रीसुद्धा खूप काम असायचं. त्यासाठी त्यांनी लँटर्न्स तयार केले आणि त्या लँटर्न्समध्ये ते लोक रात्रभर काम करायचे आणि ते त्यांचं ट्रेडिशन होऊन गेलं. म्हणजे इथे लिटरली घरं पण अशी जुनी घरं टाईप आहे. जशी आपल्याकडे पोर्तुगीज लोकांची जशी वसईमध्ये वगैरे बघायला मिळतील तशी. आणि लँटर्न्स आहेत. लँटर्नचा पार्ट आहे. कालचा आपल्याला एक एक प्लेस कालचा आवडला, आता आपल्याला आजचं पण सगळ्यापेक्षा आजचं पण जास्त आवडलं. रोज एक एक दिवस आपल्याला सगळं भारी भारी वाटायला लागते. लँटरला लात मारायला लागते. जोरात लात मारून पाण्यात फेकतो की काय लँटन. मजा आली. स्वरायला लँटन मस्त आहे. मस्त मला स्वरायचे किती व्हिडिओ घेतले तरी मला कमीच वाटत नाही. मला त्याला आणखी त्याचे घ्यावेसे वाटत. तो मुलगा आहेच तसा सुपर बॉय. त्याला अजिबात कशाचा कंटाळा नाही, काही नाही, असला त्रास नाही. मस्त आपलं कूल सगळं बघायचं, एन्जॉय करायचं. मम्मा जे खायला देईल ते खायचं. व्हिडिओ इज ऑन आणि मस्त स्टाईल मारत बघत फिरायचं. बोटवाला पण बोलत असेल ही मुलगी किती व्हिडिओ आणि फोटो काढायला. अगदी उत्तरेपर्यंत तो आमचे फोटो व्हिडिओ घेत होता. cao lắm đây. One photo. Đây. Tao biết rồi chạy ê. Photo, one photo. अच्छा. हे उतरताना सुद्धा तो आमचे फोटो घेत होता. तिथे मी सायकल पार्क केलेली माझी. त्या साईडला भरपूर गजबजलेलं होतं. मी या साईडला असेच चालत निघाले. राहुल आणि शनीला सायकल घेऊन गेले. आम्ही असेच चालत बघत निघालो. होयान छोटंच आहे खूप, पण कल्चरली एकदम भारी आहे. हा सिल्क रूट होता इथे काय आहे असं करत. पण रिव्हर किंगने बंद केली. इथे पण हॉटेल्स आहेत. त्या हॉटेलच्या तिकडे त्या साईडच्या रोडवरतीच्या हॉटेलचं तिकडे फुल म्हणजे सिंगिंग अँड ऑल चालू होतं. सगळं लाईव्ह कन्सर्ट होते प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि इथे थोडंसं शांत होतं. म्हणजे या साईडला नाही इतके शांत प्लेस होतं हे. सायकली पण मिळाली. आम्ही हॉटेलवरून घेतल्या. हॉटेलवाल्या पुढे आम्ही चालत बऱ्यापैकी आम्ही चालत बास्केटवाल्या बेबीना पण बसू शकतो. त्या घेऊन आम्ही निघालो. इथे फुल सगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट. कधी कधी असं वाटेल की अरे काय बोर व्हिडिओ आहे तर पुढे करते सामान बघते, पण अजिबात तसं करू नये. आम्ही आता ऑर्डर केलं मेनूची, नंतर आम्ही जाऊ जेवायला. हे बघण्यामध्येच खरी मस्त. जाता जाता मी अगदी बऱ्यापैकी ह्याच्या मोठ्या फॅमिलीज असतील तशा बोट्स पण घेऊ शकतो. अशी नाईट मार्केट्स भरतात. ह्या वस्तू बघायला इतकं मस्त वाटतं. तिथे सगळे सोवेनियर्सच्या वस्तू आहेत. असेच कपड्याचे स्ट्रीट फूड, छोट्या छोट्या कलरफुल सोवेनियर्स. तिथे जो लँटर्न स्ट्रीट होतं, रिव्हर ही कंटिन्यू आहे खूप मस्त लांबपर्यंत. आम्ही इंडियन रेस्टॉरंटला खूप मस्त होतं. फुल जुनं होतं एकदम.
इमानचं हॉटेल. इथे अशा सगळ्या शॉप आहेत आणि इथे शॉपिंग एक आणि हे नंबर. सगळे एका material दिवसामध्ये आहे. कपडे शिवून आणि देतात हे आपण material पाहिजेत घ्यायचे तसे. आणि आपल्याला जसे ह्यांच्या स्टाईलचे असे ते ड्रेसेस आहेत ते त्यांना रात्री दिले का दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्याला शिवून देते. हे पूर्ण गर्ल्सचं सेक्शन आहे आणि हे लिनेन मटेरियल इथे सिल्क फेमस आहे आणि हे मुलांचे ब्लेझर रात्री दिले असे सकाळी मिळाले असते. इथे सगळ्या ठिकाणी असंच चालतं, शिवून देतात. शनिवाराला आम्ही सकाळ सकाळी उठून सायकलिंग करायला आपण म्हणतो आपल्याकडेही असे कपडे मिळतील, अजिबात नाही. आम्ही असं शॉपमध्ये तिकडे हे बघतोय. लिनेन कॉटन काल म्हणजे कुठे भरपूर शॉपिंग, ती एकदम माफक दरामध्ये. भरपूर म्हणजे हिशोबाच. आता तिने कपड्याची शॉप केली म्हणून तिथे भरपूर आणि ॲक्शन. प्लेस मला खूप ओके आठवणार आहे. स्टॉप. मला सगळ्यात जास्त आवडलेला प्लेस. खूप मस्तच होतं. थँक्यू होयान.